मराठी इंडस्ट्रीकडून वारंवार सेमच चुका होताना दिसत आहेत. म्हणजे एकाच फ्रायडेला तीन तीन मराठी सिनेमे रिलीज व्हायला लागतात. या 24 जुलैला आपल्याला एकूण 3 सिनेमे बघायला मिळणार आहेत. पहिला सिनेमा आहे भूतंबयम. हॉरर कॉमेडी असणारा हा सिनेमा बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. जी स्टुडिओची निर्मिती आहे. तुंबाडची मंजुळानंतर हा सिनेमा देखील तितकाच चालेल का हे बघण्यास देखील मी उत्सुक आहे. त्यानंतर दुसरा सिनेमा आहे एक होता माळीन. 2014 साली जी घटना घडली माळीन गावावरची, त्याच दुर्घटनेवर आधारित सत्य घटनेवर हा सिनेमा आहे. तर तिसरा सिनेमा आहे भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची जोडी असलेला स्वप्नसुंदरी. खरं तर हे तिन्ही सिनेमे वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. त्याच्यामुळे एकाच दिवशी हे 3 सिनेमे जर रिलीज केले तर आपला प्रेक्षक वर्ग देखील विभागला जातो. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सिनेफाईल्सकडून या तक्रारी होत आहेत की मराठी इंडस्ट्रीकडून 3 सिनेमे एकाच दिवशी. पण ह्याच्यावरती असं वाटतंय, मला तरी असं वाटायला लागलं की मेकर्स लक्षच देत नाही आहेत. गेल्या 2 ते 3 महिन्यांचा जर मराठी सिनेमांचा आपण ग्राफ बघितला तर येस, 2 सिनेमे हे 100 कोटीच्या पार गेलेत. अनेक सिनेमे हे 100 कोटीच्या जवळपास आतल्या आत देखील कमाई करून बसलेत. त्यामुळे एकाच दिवशी जर 3 सिनेमे रिलीज झाले तर बॉक्स ऑफिसवर देखील तितकाच परिणाम होऊ शकतो. परंतु प्रोडक्शन हाऊस किंवा मेकर्स याकडे दुर्लक्ष करतायत, आता हेच दिसतंय. त्यासोबतच विजय थालापती यांचा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सिनेमा जननायक हा देखील 24 जुलैलाच रिलीज होणार आहे. त्यासोबत आपल्याच मराठी पोरांनी तयार केलेला इंद्रजाल हा सिनेमा देखील आपल्याला 24 जुलैला बघायला मिळणार आहे. त्यामुळे एकंदरीत 24 जुलैचा जो फ्रायडे आहे हा एक बिझी फ्रायडे असणार आहे. त्यातून मराठीतून 3 सिनेमे म्हणजे एक प्रकारचं वेगळंच प्रेशर असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी नक्की करायचं काय, बघायचं काय, हा प्रश्न कायम राहतो. मी पुन्हा या व्हिडिओमार्फत मेकर्सला आणि प्रोडक्शन्स हाऊसला हेच विनंती करेन की एकाच दिवशी 3 सिनेमे रिलीज करण्याचा हट्टच करू नका. एकाच दिवशी 3 सिनेमे बघितले तर प्रेक्षक वर्ग देखील विभागला जाईल आणि याचा इम्पॅक्ट चांगल्या कंटेंटवरती किंवा चांगल्या स्टोरीज आणि मूवीजवरती होऊ शकतो. सो मेकर्सने हे लक्षात ठेवावे ही विनंती. बाकी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा.